आज मी दाखवणार आहे कोकोनट बर्फी। मस्त एक नारळ मी मिक्सीमध्ये बारीक करून घेतलं, इथं साखर, मिल्क पावडर, थोडंसं सुकलेलं गुलाब घेतलं आणि वेलची पूड आणि साजूक तूप। मस्त आपला पॅन गरम झाला, थोडंसंच तूप टाकायचं, एक चमचा आपला, कारण का ते खाली चिटकाव नाही म्हणून। मस्त ते खोबरं टाकून मी मस्त परतून घेतलं आहे। तुम्ही पाहिजे तर किसून पण घेऊ शकता, पण मी हे केले। त्यानंतर अर्धी वाटी साखर घातली, चवीनुसार गोड कितपत तुम्हाला पाहिजे ते, आणि मिल्क पावडर तर आहे तर तशी अर्धी वाटीच ठीक आहे ना, अर्धी वाटी मिल्क पावडर टाकली। त्यानंतर थोडीशी वेलची पूड टाकली। त्यानंतर मस्त सगळं दोन मिनटं परतत राहायचं, ते काही जास्त वेळ लागत नाही। अर्ध्याच इथं मी गुलाबाच्या पाकळ्या टाकल्यात, त्यानंतर अर्ध्या वरनं थोडंसं गार्निशिंग। त्यानंतर मस्त आपलं 2-2 मिनटं परतायचं, हे छान झाले। आता परतून मस्त डिशला खाली मी तूप लावले, त्याच्यावर हे टाकले, मस्त असं थापून घ्यायचं। त्यानंतर मस्त आता हे मी शक्यतो हातानेच करावं वाटतं, ते होईना त्याने, तर हाताने हे करून घेतले। मस्त थोडेसे वरनं गुलाबाच्या पाकळ्या टाकायच्या, आणि बर्फी चवीला खूप छान लागते, ते नक्की करून बघा। अगदी एक 5-6 मिनटात पण तयार झाली, आणि मस्त अशी गार झाली तीच कट करायची, आधी करायची नाही। आणि आपली कट करून पण झाली, बघू शकता की किती छान दिसते, मस्त झाली आपली।